डॉक्टर साहेब, मी वांज नाही. मला तर 2 मुले आहेत. पण डॉक्टरांनी मला खात्री दिली की आम्ही तुमच्या 2-2 वेळा चाचण्या केल्या आहेत. तुम्ही आधीपासूनच निपुत्रिक आहात आणि मुलांना जन्म देऊ शकत नाही. हे ऐकून तर माझे डोके सुन्नच झाले. जर मी निपुत्रिक होतो, तर मग ती मुले कोणाची होती, ज्यांना मी माझे समजत होतो? तर माझी पत्नी इतकी चांगली आणि मला साथ देणारी होती. मी रागाने घरी आलो आणि पत्नीला विचारू लागलो की सांग, ही मुले कोणाची आहेत? नाहीतर मी तुला आत्ताच्या आत्ता घटस्फोट देईन. पत्नी माझ्या पाया पडली आणि म्हणाली की मला माहीत आहे की तुम्ही निपुत्रिक आहात आणि मुलांना जन्म देऊ शकत नाही. पण मी ही खरी आहे. मी असं कोणतेही काम केले नाही. मी तुमच्याशिवाय दुसरा कोणाचा विचारही करू शकत नाही. पत्नीने माझ्यासमोर हात जोडले आणि म्हणाली की मला घटस्फोट देऊ नका. मी चुकीची नाही, असे म्हणत ती माझ्या पायावर कोसळली. मी माझ्या वर्कशॉपवर जाण्यासाठी तयार होत होतो. तेव्हा माझी लहान बहीण नाश्ता घेऊन माझ्या खोलीत आली. मी तिला पाहून हसलो, कारण मला माहीत होतं की तिला माझ्याकडून नक्कीच काहीतरी काम असेल. नाहीतर माझ्या बहिणी मला चांगलं समजत नसत आणि माझा विचार खरा ठरला. ती म्हणाली, "नवीन, मला तुझ्याकडून एक काम आहे." मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. ती तशी माझ्यापेक्षा 4 वर्षांनी लहान होती. पण मला दादा म्हणणं किंवा आदरानं हाक मारणं यात तिला स्वतःचा अपमान वाटायचा आणि हे सर्व विष तिच्या मनात भरणारी माझी मोठी बहीण सुमन दीदीच होती. सुमन दीदीला माझ्याशी कोणतं वैर होतं देव जाणे. ती स्वतःही माझ्यापासून दूर राहायची आणि लहान बहिणीलाही तिने माझ्यापासून दूर केलं होतं. मीही उत्तरात म्हणालो की मला माहीत होतं की तुला माझं काहीतरी काम असेलच. नाहीतर तुम्ही दोघी मला विचारता कुठे? नको असतानाही मी तिच्याशी खूप वाईट वागण्यापासून स्वतःला रोखू शकलो नाही. पण लहान बहिणीवर याचा काय परिणाम होणार होता? ती मला अशी दुर्लक्षित करायची जणू काही मी तिच्यासाठी काहीच नाही. तेव्हा तीही उद्धटपणे म्हणाली की जास्त बोलू नकोस तू आणि सुमन दीदीने जे सांगितले ते जाऊन कर. शेवटी बाबा आणि आजोबांचा लाडका जो आहेस. ती अशाच खूप उद्धटपणे मला उत्तर द्यायची. असं म्हणून ती खोलीतून निघून गेली आणि मी फक्त एक मोठा श्वास सोडून गप्प राहिलो. सुमन दीदी ही घरातील पहिली अपत्य होती, जिचा दर्जा खूप मोठा होता. तिच्या जन्मावर खूप आनंद साजरा केला गेला होता. ती पूर्ण घराची लाडकी आणि लाडाची होती आणि कदाचित त्याचमुळे ती खूप गर्विष्ठही झाली होती. स्वतःची प्रत्येक इच्छा कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करून घेणे आणि स्वतःपुढे कोणालाही काही न समजणे तिने सुरू केले होते. मग जेव्हा ती 7 वर्षांची झाली तेव्हा माझा जन्म झाला. 7 वर्षानंतर घरात पुन्हा मूल झालं आणि तेही मुलगा. त्यामुळे आजोबा आणि बाबांच्या आनंदाला पारावार उरला नाही. माझे बाबाही त्यांच्या घरचे एकुलते एक मुलगा होते. म्हणूनच माझ्या जन्मावर आजोबांनी खूप आनंद साजरा केला. अखेर कुटुंबाला वारस मिळाला होता. सर्वांनी माझ्यावर खूप प्रेम केले. माझी प्रत्येक गोष्ट पूर्ण केली आणि हीच गोष्ट माझ्या सुमन दीदीला आवडत नसे. ती या गोष्टीचा हेवा करायची. तिला वाटायचं की माझ्या येण्यामुळे आता तिच्याकडे लक्ष दिलं जात नाहीये. म्हणून तिने माझ्यासाठी एक विचित्रच वैर पत्करलं होतं. जेव्हा आई माझ्याजवळ नसायची तेव्हा ती मला जोरात चिमट्या काढायची किंवा कानशिलात लावून गायब व्हायची आणि मी तासभर तिथेच पडून रडत राहायचो. मला रडताना पाहून सुमन दीदीला खूप छान वाटायचं. मग थोडा मोठा झाल्यावर सुमन दीदीकडे जाण्याचा प्रयत्न केला तर ती माझ्यावर खूप रागवायची. मला विनाकारण कोणत्याही गोष्टीत अडकवायची. ज्यानंतर मला बाबांकडून खूप बोलणी खावी लागायची. म्हणूनच मग मी तिच्याकडे जाणंच सोडून दिलं. उलट मी इतका घाबरलो की तिला पाहताच मी कुठेतरी लपून बसायचो आणि माझ्यानंतर जेव्हा माझी लहान बहीण झाली तेव्हा मला दीदीचं एक वेगळंच रूप पाहायला मिळालं. सुमन दीदी लहान बहिणीला कडेवर घेऊन फिरायची आणि प्रेमाने तिला अंगाई गीतही ऐकवायची. उलट माझी लहान बहीण आईकडे कमी आणि दीदीकडेच जास्त असायची. माझंही मन करायचं की सुमन दीदीने माझ्याशीही असंच प्रेमाने बोलावं, मला प्रेमाने स्वतःजवळ ठेवावं, जसं ती माझ्या लहान बहिणीला करते. पण कदाचित माझ्या नशिबातच असं लिहिलं नव्हतं. परिस्थिती अशीच राहिली आणि काळ लोटत गेला. मला जिथे आई बाबा आणि आजोबांचं प्रेम, थोडा आत्मविश्वास द्यायचं, तिथे सुमन दीदीचा राग मला कमकुवत करायचा. मग जेव्हा माझ्या 10वीच्या परीक्षा जवळ आल्या तेव्हा बाबांनी मला सुमन दीदीकडे अभ्यासाला बसवलं. तर सुमन दीदीला जणू काही बदला घेण्याची कोणतीतरी संधीच मिळाली. ती मला घेऊन गच्चीवर बसायची तर खरी, पण शिकवायची काहीच नाही. उलट मला घाबरवायची की जर मी आई बाबांना सांगितलं तर ती मला खूप मारेल. मी तर तिच्याशी लहानपणापासूनच घाबरत आलो होतो, म्हणून गप्प राहिलो आणि अशा प्रकारे मला बोर्डाच्या परीक्षेत नापास व्हावं लागलं. माझ्या नापास होण्यावर सुमन दीदीच्या चेहऱ्यावर जे हसू आलं होतं ते पाहण्यासारखं होतं. तिने मोठ्या आयटीत बाबांना सांगितलं की पहा, मुलाला इतकं डोक्यावर चढवून ठेवलं होतं तुम्ही. माझाही इतका वेळ वाया गेला याला शिकवण्यात, पण तरीही नापास झाला. यापेक्षा बाबा तुम्ही लहान बहिणीला चांगल्या शाळेत टाकलं असतं आणि माझाही निकाल किती छान आलाय. मलाही विद्यापीठात प्रवेश मिळवून द्या. 3 वर्षांपासून घरात बसून आहे. सुमन दीदीने हे सर्व फक्त तिच्या स्वार्थापोटी केलं आणि तिची योजना यशस्वी झाली.
ती नेहमीच मला बाबांसमोर नीचा दाखवण्याचा प्रयत्नात असायची आणि जेव्हा तिला इतकी चांगली संधी मिळाली तर ती हातातून कशी जाऊ देणार याच गोष्टीचा तिने फायदा उचलला. त्यानंतर बाबांनी दीदीच्या बोलण्यात येऊन मला महागड्या शाळेतून काढून टाकलं. जेव्हा निकाल चांगला आला नाही तेव्हा बाबांनी मला रागात येऊन पहिल्यांदाच मारलं आणि मग मला शाळेतूनही काढून टाकलं आणि मोटरसायकलच्या वर्कशॉपवर काम शिकवण्यासाठी लावून दिलं. ज्या शाळेत माझं शिक्षण होत होतं तिथे माझी लहान बहीण जाऊ लागली आणि सोबतच दीदीचाही प्रवेश बाबांनी विद्यापीठात तिच्या मर्जीनुसार करून दिला. सुमन दीदी लहान बहिणीला खूप मन लावून शिकवायची, जे तिने मला कधीच शिकवलं नाही. आता ती प्रत्येक इयत्तेत खूप चांगले मार्क मिळवायची, प्रत्येक वेळी पहिला नंबर मिळवायची आणि मला मात्र घाबरवून इतकं दाबलं की माझं शिक्षणच सुटलं. माझं संपूर्ण भविष्यच अंधारात गेलं. वेळ असाच निघून गेला आणि मी फक्त एक मोटरसायकल मेकॅनिक बनून राहिलो. सुमन दीदीचं शिक्षणही पूर्ण झालं आणि ती एका मोठ्या बँकेत नोकरीही करू लागली. सुमन दीदीने बोर्डातही टॉप केलं आणि बाबांची मान गर्वाने उंचावली. बाबांना मुलींनी खूप अभिमान वाटायला लावला आणि माझा मात्र कुठेही निभाव लागला नाही. माझी गरज घरातून सुमन दीदीने संपवू पाहिली, पण प्रेमाला कमी करू शकले नाही. बाबा, आई आणि आजोबा माझ्यावर तसंच प्रेम करत होते. दीदीच्या लग्नाची वेळ आली तेव्हाही बाबांनी मला महत्त्व दिलं. मुलगा पाहायला मला सोबत घेऊन गेले. मुलगा आम्हा सर्वांना पसंत पडला आणि अशा प्रकारे दीदीचं लग्नही ठरलं. मुलाचं नाव रोहन होतं. तो बाबांच्या मित्राचाच मुलगा होता. दीदीचं लग्न त्याच्यासोबत खूप थाटामाटात झालं, पण दीदी तिचं लग्न निभावण्याच्या मनस्थितीत अजिबात वाटत नव्हती. उलट तिला तर लग्नच करायचं नव्हतं, पण बाबांच्या मर्जीनुसार वागण्यासाठी ती लग्नाला तयार झाली. मग सासरी जाताच तिची अनेक गुपितं उघडकीस आली. कधी ती सासूची उद्धटपणे वागायची तर कधी नवऱ्याला वाटेल ते सुनावून द्यायची. ती नेहमी सर्वांना स्वतःपेक्षा कमी लेखू पाहायची. एक दिवस मी कोणाची तरी गाडी दुरुस्त करण्यासाठी बाहेर गेलो. एका खूप मोठ्या हॉटेलमध्ये मला जायचं होतं. माझ्या मालकाचं वर्कशॉप खूप मोठं होतं, त्यामुळे काही लोक गाड्या दुरुस्त करून घेण्यासाठी आमच्याच वर्कशॉपमधून मुलांना बोलावायचे. त्या दिवशी नशिबाला काय मंजूर होतं देव जाणे. मालकाने मलाच त्या हॉटेलमध्ये पाठवलं जिथे दीदी गेली होती. मी तिथे पोहोचून जेव्हा गाडी दुरुस्त करत होतो तेव्हा मी दीदीला गाडीतून उतरून हॉटेलमध्ये जाताना पाहिलं. तेव्हा मला वाटलं की कदाचित ती रोहन दाजींसोबत तिथे जेवायला आली असेल, पण जेव्हा ती गाडीतून उतरली तेव्हा तिच्यासोबत रोहन दाजी नव्हते तर दुसराच कोणीतरी माणूस होता, ज्याला मी याआधी कधीच पाहिलं नव्हतं. सुमन दीदी त्याच्यासोबत खूप हसत होती आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली जेव्हा ती त्या माणसाच्या खांद्यावर हात ठेवून हॉटेलच्या आत गेली आणि मी तिथेच उभा राहून पाहत राहिलो. माझ्या डोळ्यातून जणू अश्रूच वाहू लागले. जो विचार माझ्या मनात येत होता तो मला करायचा नव्हता. मला माझ्या सुमन दीदीवर संशय घ्यायचा नव्हता आणि तेव्हा तर अजिबातच नाही जेव्हा तिचं लग्न झालं होतं. पण मी 20 वर्षांचा समजदार तरुण होतो. अशा हॉटेलवर एखाद्या पुरुषासोबत येण्याचा अर्थही मला समजत होता आणि मी तिथे कशासाठी आलोय हेही त्यांच्या नादात विसरून गेलो. मग मी धावतच सुमन दीदीच्या मागे हॉटेलमध्ये शिरलो, जिथे दीदी आणि तो माणूस रिसेप्शनवर उभे होते. मग पुढच्या क्षणी मला असं वाटलं जणू आकाशच माझ्या डोक्यावर कोसळलं. माझी पावलं जड झाली. आता माझ्यासाठी चालणंही कठीण झालं होतं. हे वास्तव जाणून तर जणू मला सापच सुंगला होता. ते दृश्य मी कसं विसरू शकतो, जेव्हा माझी सख्खी बहीण जी विवाहित होती पण एखाद्या परक्या माणसासोबत तिथे हॉटेलची खोली घेऊन गेली. अशावेळी तर स्वाभिमानी लोकही लाजेने मरून जातील. पण मला अजूनही जाणून घ्यायचं होतं की हे सगळं खरं असू शकत नाही. मला वाटत होतं की फक्त कसं तरी हे खोटं ठरावं. म्हणूनच मी रिसेप्शनवर गेलो. मी त्यांना माझी चावी हे सांगून दिली की सुमन दीदीची गाडी पार्क करायची चावी आहे. ते आत्ताच आले आहे का हॉटेलमध्ये? मी जाणून घेऊ शकतो का की ती कोणत्या खोलीत आहे, जेणेकरून मी तिला ही चावी स्वतः देऊ शकेन. त्यानंतर जेव्हा मी त्यांना गाडीची चावी दाखवली तेव्हा रिसेप्शनवर बसलेल्या मुलीने मान डोलावली आणि मग कम्प्युटरवर पाहून मला खोलीचा नंबर सांगितला. मी खूप संभ्रमात होतो की तिथे जाऊ की नाही, पण मला पूर्ण सत्य जाणून घ्यायचंच होतं. नाहीतर मला अस्वस्थता लागून राहिली असती. मग दीदीने माझ्यावर किती राग काढला असता तरी ती माझी मोठी बहीण होती. तिला असं मी तिचं आयुष्य उद्ध्वस्त करू देऊ शकत नव्हतो. त्यानंतर मोठ्या मुश्किलीने मी त्या सांगितलेल्या खोलीसमोर पोहोचलो. मला खोलीत जायचं होतं, पण माझी पावले पुढे जाऊन परत थांबायची, कारण माझ्या मनात अजूनही दीदीवर एक विश्वास होता जो मला कायम ठेवायचा होता. पण ती वेळ भ्रम बाळगण्याची नव्हती, ती वेळ सत्य पाहण्याची होती. एका भावाप्रमाणे परिस्थिती समजून घेण्याची होती. मी जेव्हा खोलीच्या दरवाजाच्या हँडलवर हात ठेवला तेव्हा तो उघडत गेला. ते लोक कदाचित दरवाजा लॉक करायला विसरले होते आणि जसा मी खोलीत शिरलो माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझे डोळे विस्फारले होते. मी उभ्या उभ्या समजून गेलो होतो. त्या भर तारुण्यात माझ्या हृदयात इतकी वेदना उठली की वाटलं पुढच्या क्षणी जणू हृदय बंद पडेल. पण आमच्यासारखे लोक लाजेने कुठे मरतात? आम्हाला तर जगावं लागतं आणि सगळं सहन करावं लागतं.
मला तिथे पाहून सुमन दीदीही गोंधळली आणि घाईघाईने एका मोठ्या शालने स्वतःला झाकू लागली. ती विचारही करू शकत नव्हती की मी तिथे येईन आणि तिला असं रंगेहात पकडेन. हे सर्व पाहिल्यानंतर माझ्यात तिथे उभे राहण्याची हिंमत उरली नाही. आणि ना मी तिथे तो स्वाभिमानी भाऊ होतो, जो उभ्या उभ्या बहिणीला मारून टाकेल. माझी तर बुद्धीच सुन्न झाली होती, पण डोक्यात वादळं उठू लागली होती. मी लगेच मागे वळलो आणि तिथून पळत सुटलो. इतक्या वेगात जणू माझ्या मागे एखादं भूतच लागलं होतं. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि हृदयात वेदनेचा खूप मोठा आक्रोश उठत होता. मी कधी विचारही करू शकत नव्हतो की सुमन दीदीला या अवस्थेत पाहीन. ती सर्वांना फसवणूक करत होती आणि सर्वात जास्त तिच्या नवऱ्याला म्हणजे रोहन दाजींना. पण जणू तिला याची जाणीवच नव्हती. हॉटेलमधून बाहेर पडून मी भरभर फुटपाथवरून चालत होतो. माझ्या आजूबाजूला काय होत होतं काय नाही मला याने काहीच फरक पडत नव्हता. मी फक्त पळतच सुटलो. तेव्हा मागून कोणीतरी वारंवार हॉर्न वाजत होतं आणि मग माझ्याजवळ येऊन गाडी थांबवली. ती गाडी दुसऱ्या कोणाची नसून सुमन दीदीची गाडी होती आणि ती वेगात गाडीतून बाहेर आली. तिने खुनशी नजरेने माझ्याकडे पाहिलं. माझा हात पकडून मला ओढून गाडीत बसवलं आणि सीट बेल्ट बांधून स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसली. मग मला म्हणाली की पाहिलंच नवीन, तू कोणाला काही सांगणार नाहीस. तुला असं वागावं लागेल की जणू तू काही पाहिलंच नाहीस किंवा ऐकलंच नाहीस, समजलं? नाहीतर मी काय करू शकते तू विचारही करू शकत नाहीस. ती माझ्याशी अशी बोलत होती जणू तिने खूप मोठं काम केलं होतं. तेव्हा मी म्हणालो की दीदी, मी तर सर्वांना सांगेन. सुमन दीदी, मी काही लहान मुलं नाही, 20 वर्षांचा तरुण मुलगा आहे, ज्याला सगळी समज आहे. तुझे हे उद्योग मी नक्की सर्वांना सांगेन. मी गप्प बसणार नाही. तुम्ही नशीब समजा की मी तिथून निघून आलो, नाहीतर अशा गोष्टींवर भाऊ बहिणीला जीवे मारतात. मग माझ्या बोलण्यावर तिने माझ्याकडे असं पाहिलं जणू काहीतरी खूपच अशक्य गोष्ट ऐकली असावी आणि मग हसू लागली व म्हणाली की तू मला मारणार, कालचा पोरगा असून तू मला डोळे दाखवणार आणि मला अशा धमक्या देणार. आता कोणाला काही सांगण्याच्या लायकीचा राहशील तेव्हा तर सांगशील ना. आता बघ मी तुझ्यासोबत काय करते. मी तिच्या बोलण्याने घाबरलो. गाडी महामार्गावरून जात होती तेव्हा सुमन दीदीने मला खाऊन टाकणाऱ्या नजरेने पाहिलं आणि हात कपाळापर्यंत नेऊन बाय म्हणून ती चालत्या गाडीतून उडी मारून बाहेर पडली आणि मी ड्रायव्हिंग सीटवरही नव्हतो आणि माझा सीट बेल्टही उघडला गेला होता. मला गाडी कंट्रोलच करता आली नाही. मी वेगाने स्टेअरिंग पकडून परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण अचानक समोरून येणाऱ्या ट्रकसोबत गाडीचा एक भयंकर अपघात झाला. मी घबराटीत समोरून येणारा ट्रक पाहू शकलो नाही आणि मग काही काचा फुटून माझ्या शरीरात घुसल्या. माझ्या अंगातून रक्त वाहू लागलं. मृत्यूला माझ्या डोळ्यांसमोर उभं पाहून मी घाबरलो आणि मग माझे डोळे मिटले गेले. मग शेवटच्या वेळी आकाशाकडे पाहून देवाकडे फक्त एकच तक्रार केली, बहिणी अशाही असतात का? मी तर ऐकलं होतं मोठ्या बहिणी आईसारख्या असतात. मग माझ्या नशिबात बहीण मृत्यू बनून का पाठवली गेली? त्यानंतर किती काळ मी या जगापासून पूर्णपणे बेखबर राहिलो हे मलाच माहीत नाही. शेवटच्या वेळी माझे डोळे रस्त्यावर मिटले होते आणि जेव्हा पुन्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा स्वतःला पांढऱ्या 4 भिंतींच्या एका बेडवर झोपलेलं पाहिलं. मला वाटलं की मी मेलो आहे, पण त्याचवेळी खोलीचा दरवाजा उघडला आणि हिरव्या युनिफॉर्ममधील परिचारिका आत आली. ती मला शुद्धीत पाहून बाहेर पळू लागली. मग बऱ्याच वेळानंतर पांढऱ्या कोटमध्ये डॉक्टर तिथे आले तेव्हा मला जाणीव झाली की मी जिवंत आहे आणि अजूनही याच जगात आहे. डॉक्टरांनी मला तपासलं आणि हसून काहीतरी सांगितलंही होतं, पण मला वाटलं की मी वर्षानंतर या जगाला पाहत आहे, म्हणूनच फक्त लक्षपूर्वक त्यांच्याकडे पाहत राहिलो. डॉक्टर गेल्यानंतर खोलीत एक स्त्री आणि 2 पुरुष आत आले. मी जेव्हा खूप लक्षपूर्वक त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा मला आठवलं की ते आई बाबा आणि आजोबा होते, जे मला बिलगले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. मीही त्यांना पाहून खूप खुश झालो आणि मला समजलं की त्या अपघाताचा माझ्यावर खूप खोल परिणाम झाला होता आणि 2 वर्षांपासून मी कोमात होतो. सर्वांनी माझ्या जगण्याची आशाही सोडून दिली होती. जेव्हा मला थोडं बरं वाटू लागलं तेव्हा मला घरी नेण्यात आलं. लहान बहिणीने मला पाहून तोंड फिरवलं. तिने विचारलंही नाही की मी कसा आहे. मी माझ्या खोलीत आराम करत होतो तेव्हा सुमन दीदी खोलीत आली. तिला पाहून मी घाबरू लागलो. मला वाटलं की ती मला मारून टाकेल. मी तिला पाहून खूप घाबरलो कारण ती आजही माझा असाच तिरस्कार करत होती. तिने मला एकटक पाहिलं जणू काही ती आत्ताच माझ्यावर वार करेल. 2 वर्षे निघून गेली होती पण काहीच बदललं नव्हतं. ती आजही माझा तसाच तिरस्कार करत होती जशी ती सुरुवातीपासून करत आली. तेव्हा ती मला म्हणाली की मृत्यूच्या दाढेतून वाचून आला आहेस. अपेक्षा आहे की आता तरी तुझं तोंड बंदच ठेवशील. आणि मी माझं तोंड आता खरंच बंद ठेवलं. मी सुमन दीदीला खूप घाबरू लागलो होतो. माझी तब्येत थोडी सुधारली तेव्हा मी पुन्हा कामावर जाऊ लागलो. माझ्या मालकाने मला दुसऱ्या शहरात म्हणजे दुबईला जाऊन काम करण्याची ऑफर दिली तेव्हा मी लगेच होकार दिला. मी तसंही कसंही करून इथून फक्त जायचं होतं. हे
सोपं नसतं की आपलं शहर सोडून दुसऱ्या शहरात जाऊन काम करावं. आपलं घरदार सोडून राहणं कठीण असतं. पण मी प्रयत्न करत होतो की फक्त कसंही करून इथून बाहेर पडावं. कारण प्रत्येक जाणाऱ्या दिवसासोबत सुमन दीदीची माझी भीती अजूनच वाढत चालली होती. दीदी जेव्हा तिच्या 1 वर्षाच्या लहान मुलासोबत आमच्या घरी यायची तेव्हा मी प्रयत्न करायचो की मी घराबाहेरच राहावं. मी स्वतःला माझ्या कामात व्यस्त करत ठेवायचो. एकदा मला रोहनदाजींचा फोन आला. ते सुमन दीदीच्या सासरच्या सततच्या भांडणांच्या गोष्टी मला सांगायचे, जे की बाबा कसंही करून सोडवायचे. पण यावेळी कदाचित खूपच मोठं भांडण झालं होतं. म्हणूनच रोहनदाजींनी बाबांच्या जागी मला फोन केला. मला जाणून घ्यायचं नव्हतं, पण रोहनदाजींच्या आवाजातील थरथरणीपणामुळे मी खूप अस्वस्थ झालो आणि सर्व काम सोडून फक्त धावतच दीदीच्या सासरी पोहोचलो. मग जी गोष्ट रोहनदाजींनी मला सांगितली ती ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकत गेली आणि मी अंधविश्वासाच्या नजरेने फक्त दीदीकडे पाहत होतो. माझ्या दीदीच्या कुशीत 1 वर्षाचा लहान मुलगा होता, ज्याला पाहून मला वाटलं की कदाचित ती आता तिच्या मुलासाठी रोहनदाजींच्या सोबत तिच्या नात्याशी प्रामाणिक राहील. पण मी चुकीचा होतो. दीदीने तर पहिल्या दिवसापासूनच हे नातं मानलं नव्हतं आणि मुलगा झाल्यानंतरही ती त्या नात्याला तिच्या आयुष्यात कोणतंच महत्त्व देत नव्हती आणि वरून ती थोडीशी लाजलेली दिसत नव्हती. तर अशी उभी होती जणू खूप चांगलं काम करतीये. मी नजर खाली झुकवून तिला म्हणालो की दीदी, तुमचं लग्न झाले आणि तुम्हाला लाज कशी वाटली नाही हे सर्व करताना. पण तिने माझ्याकडे खूप तिरस्काराच्या नजरेने पाहिलं. मी तर तिच्या नजरेनेच घाबरून गेलो. जे काही 2 वर्षांपूर्वी घडलं त्यात तर तिने मला मारून टाकण्याचा प्रयत्नही केला होता. पण आज तिचं बिंग फुटलंच. आता ही गोष्ट सर्वांपर्यंत पोहोचणार होती. त्या सर्वांबद्दल दीदी खूपच निवांत होती आणि म्हणाली, हा स्वाभिमानू भाऊ बनण्याचा प्रयत्न माझ्यासमोर करू नकोस. मी तुला माझा भाऊ समजत नाही आणि दुसरी गोष्ट ही की ना मी तुझी बहीण आहे, त्यामुळे तुला लाज वाटण्याची काहीच गरज नाही. मी बाबांसमोर तर बोलू शकत नाही आणि माझे बाबा तसेही फक्त तुझंच ऐकतात आणि तुझ्याकडे मदत मागणं हा माझा अपमान होता. म्हणून मी स्वतःसाठी हा मार्ग स्वतःच शोधला. बाबांचं ऐकणं ही माझी मजबुरी होती. तर आता माझ्या आयुष्यात कोणी ढवळाढवळ करू नये, नाहीतर परिणाम तू स्वतः जाणतोस. ती खूप गर्वाने हे सर्व सांगत होती. जणू तिने जे केलं ते खूप छान होतं. ती मला पुन्हा एकदा त्या दिवसाची भीती दाखवू लागली जेव्हा तिने मला एकट्याला त्या कारमध्ये मरण्यासाठी सोडलं होतं. तिकडे रोहनदाजी तिला रागाने पाहतच राहिले आणि मग उभ्या उभ्याच त्यांनी सुमन दीदीला घटस्फोट दिला. आपल्या मुलाला तिच्याकडून हिसकावून घेतलं. मग दीदीला माझ्यासोबत पाठवून दिलं. मी दीदीच्या चेहऱ्यावर आपलं घर मोडण्याचं आणि आपल्या लहानग्या मुलापासून दूर होण्याचं थोडंसंही दुःख पाहिलं नाही. उलट ती आपली बॅग पॅक करून माझ्यासोबत चालायला लागली आणि एकदाही आपल्या मुलाकडे मागे वळूनही पाहिलं नाही की त्याच्याबद्दल विचार केला. उलट मीच तिचे विखरलेले फोटो विसरले, ज्यामध्ये दीदी दुसऱ्या एखाद्या माणसासोबत खूप जवळीक करताना दिसत होती आणि त्या माणसाला मी चांगल्या प्रकारे ओळखत होतो. हा तोच होता ज्याच्यासोबत 2 वर्षांपूर्वी मी दीदीला पाहिलं होतं. ती त्या माणसासाठी सर्वांना फसवणूक करत होती, जो तिच्याबद्दल कधी गंभीरच नव्हता. ते फोटोही असे होते की जर बाबांनी ते पाहिले असते तर त्यांना हृदयविकाराचा झटकाच आला असता. दीदीवर त्यांना खूप अभिमान होता, पण दीदीने तर कशाचीच पर्वा केली नाही. मी बाहेर आलो तेव्हा दीदी गाडीत आपलं सामान ठेवत होती. तिच्या गाडीशी माझ्या कोणत्याही चांगल्या आठवणी जोडलेल्या नव्हत्या आणि मला तिच्या गाडीत बसायचंही नव्हतं. पण काय करणार, नाईलाज होता. मला तिच्यासोबत घरीही तर जायचं होतं आणि वाटेत तिला समजावण्याचा माझा अपयशी प्रयत्नही करून पाहायचा होता. मग बदल्यात तिने मला मारूनच का टाकेना. मग मी पटकन गेलो आणि दीदीच्या शेजारच्या सीटवर बसलो. त्रासाने ती माझ्याकडे पाहत राहिली आणि गाडी रोहनदाजींच्या घरातून बाहेर काढली. तेव्हा मी तिला म्हणालो की दीदी, आता बाबा हे सगळं ऐकतील तर त्यांना खूप मोठा धक्का बसेल. ते तुझ्यावर खूप प्रेम करतात. पण यावर तिने मला गप्प बसवलं. पण आता रोहनदाजी आणि घरचे गप्प बसणार नव्हते. ते बाबांना नक्कीच सर्व काही सांगून देणार होते आणि मग बाबा काय करतील. मी हे सर्व विचार करून खूप काळजीत पडलो. मीही वेडाच होतो, जो तो जुना प्रसंग विसरून पुन्हा तिला समजवण्याची चूक करू लागलो. तर ती उत्तरात म्हणाली की मलाही हेच हवं आहे की त्यांनी सर्व काही जाणून घ्यावं, तरच तर चांगलं होईल आणि माझं लग्न त्याच्याशी लावून देतील, ज्याला मी नेहमीपासून पसंत केले. तो तेव्हा सेटल नव्हता, म्हणून बाबांना मी त्याच्याबद्दल सांगू शकले नाही आणि माझं लग्न त्याच्याशी झालं नाही, रोहनशी झालं. ती ही सर्व गोष्ट अशी बोलत होती जणू तिला कशानेही काहीच फरक पडत नव्हता. फक्त स्वतःच्या आयुष्यासाठी स्वार्थी झाली होती. मग जेव्हा आम्ही घरी पोहोचलो तेव्हा आमच्या आधी घटस्फोटाचे कागदांनी ते फोटे घरी पोहोचले होते. बाबा तर रागाने लालबुंद होऊन बसले होते. त्यांना खूप राग येत होता. तेव्हा त्यांनी दीदीच्या थोबाडीत एक सनसनीत लावली, पण दीदीवर त्याचा काही परिणाम झाला नाही. त्यानंतर तिला आईकडूनही खूप मार पडला, पण ती आपल्या जागेवरून ढळली नाही
आपल्या वागणुकीवर तिने कोणताही पश्चाताप व्यक्त केला नाही. तिला मारून मारून बाबाही थकले आणि स्पष्टपणे सांगून टाकले की कोणत्याही किमतीत ते त्या मुलासोबत तिचं लग्न लावून देणार नाहीत. उलट बाबांनी यावेळी माझं लग्न करण्याचा निर्णय घेतला. मी तर आश्चर्यचकितच झालो की या सर्वांमध्ये माझं लग्न कुठून आलं. पण बाबा निर्णय घेऊन चुकले होते. त्यांचा एक मित्र होता जो दुसऱ्या शहरात राहायचा, आपली मुलगी हिरलसोबत. हिरलचं जगात तिच्या बाबांशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. हिरल एका विद्यापीठात शिकत होती आणि शिक्षण पूर्ण होत असताना बाबांच्या मित्राचा मृत्यू झाला. त्यामुळे हिरल अगदी एकटी पडली होती. बाबा तिला आदरही देऊ इच्छित होते. म्हणूनच माझं लग्न हिरलशी लावून दिलं. मी हिरलला लग्नाच्या रात्री आधी कधीच पाहिलं नव्हतं. जसं मी लग्नाच्या रात्री तिचा पदर हटवला तर जणू पापणी हिलवण्यासाठीही विसरून गेलो. ती खूपच सुंदर आणि गोड होती. तिच्या चेहऱ्यावर खूपच निरागसता पसरलेली होती. मी तर तिला पाहताच राहिलो. पण मला माझ्या नशिबावर अभिमान वाटला की मला इतकी सुंदर पत्नी मिळाली. ती फक्त सुंदरच नव्हती तर स्वभावानेही खूप चांगली होती. तिने माझ्या संपूर्ण घराला जणू स्वर्गच बनवून टाकलं. प्रत्येकाशी प्रेमाने बोलणं, सर्वांची काळजी घेणं हे तर जणू ती आपलं कर्तव्य समजायची. आणि तिच्यामुळेच आता आमच्या घराचं वातावरणही खूप चांगलं झालं होतं. ती स्वतःही होतीच इतकी गोड आणि चांगली. पण सुमनदीदी आणि लहान बहिणी तर तिला डोळे भरून पाहतही नसत. लहान बहीण कोणत्या ना कोणत्या कारणावरून हिरलवर चिडायची तर दीदी आपल्याच जगात मग्न राहायची. बाबांनी तिचं घराबाहेर येणं जाणं बंद केलं होतं. त्यामुळे ती बहुतेक वेळ तिच्या खोलीतच राहायची आणि कधी बाहेर आले तर आईची भांडू लागायची. कधी हिरलची भांडण उकरून काढायची. तिला त्या मुलाशी लग्न करायचं होतं पण आई बाबा ऐकत नव्हते. जेव्हा आई बाबांकडून निराश झाली तेव्हा दीदीने माझ्याशी बोलणी केली आणि मला म्हणाले की मी बाबांना त्या मुलासाठी मनवावं. तिला वाटत होते की बाबा माझं सर्व ऐकतात आणि फक्त माझ्या सांगण्यावरून ते तिचं लग्नही त्याच्याशी करू शकतील. याच बहाण्याने लहान बहिणीला नाश्ता घेऊन तिनेच माझ्या खोलीत पाठवलं होतं. हे आठवण करून देण्यासाठी की मी आता बाबांशी तिच्या लग्नाची गोष्ट करावी. मला तर दीदीला पाहून खूप आश्चर्य वाटायचं, जे आपल्या मुलासाठी अजिबात तडफडत नव्हती, जो इतका लहान होता. ज्यावेळी मुलाला आईची गरज असते तेव्हा ती त्याला सोडून बसली होती आणि त्या मुलाशी लग्न करण्यासाठी ती काहीही करायला तयार होती. असो, मी तिच्या सांगण्यावरून बाबांशी बोललो पण बाबांनी माझंही काही ऐकलं नाही. ते कोणत्याही किमतीवर दीदीचं लग्न त्या मुलाशी करायला तयार नव्हते आणि मी हैराण होतो की दीदी इतकी लाचार कधीपासून झाली की आईबाबांच्या परवानगीची वाट पाहू लागली. तर वास्तव हे होतं की तो मुलगा एका सुशिक्षित कुटुंबातला होता जो पळून आलेल्या मुलीला अजिबात स्वीकारू शकत नव्हता. म्हणूनच दीदी बाबांवर दबाव आणत होती. दीदीच्या लग्नासाठी तर बाबा मानले नाहीत पण माझ्या बाहेर जाण्याची गोष्ट नक्की झाली. जो आधी बाहेर जाण्यासाठी इतका उत्सुक होता, आता माझं हिरलला सोडून जाण्याचं मन होत नव्हतं. हिरलसारख्या मुलीला कोण बरं सोडून जाऊ इच्छितं, पण नाईलाज होता. माझं जाणं गरजेचंच होतं. आणि अशा प्रकारे सर्वांना निरोप देऊन मी दुबईला गेलो. त्यानंतर दररोज इथून हिरलला व्हिडिओ कॉल करायचो, ऑडिओ कॉल करून गप्पा मारायचो. मला जाऊन अजून काहीच दिवस झाले होते की एक दिवस हिरलचा कॉल आला. तेव्हा ती मला खूप अस्वस्थ वाटली. जेव्हा मी विचारलं तर हिरलने जी गोष्ट सांगितली ती ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. हिरलने सांगितलं की ती गरोदर आहे आणि ही इतकी मोठी आनंदाची बातमी माझ्यासाठी खूप मोठी होती. मला असं वाटलं की मी कसंही करून उडत हिरलजवळ जावं आणि मूल होईपर्यंत तिची खूप काळजी घ्यावी. पण अडचण होती. मी जाऊ शकत नव्हतो. पण तरीही दररोज हिरलशी फोनवर गप्पा मारायचो. हिरलला आता 5वा महिना चालू होता. तेव्हा तिने मला फोन करून बाहेर जाण्याची परवानगी मागितली. ती ज्या विद्यापीठात शिकत होती तिथल्या तिच्या एका मैत्रिणीची तब्येत ठीक नव्हती म्हणून तिने हिरलला बोलवलं. मी काळजीतही होतो की ती या अवस्थेत तिथे कशी राहील. पण मला तिला अडवायचंही नव्हतं कारण इतक्या वर्षात पहिल्यांदाच तिने स्वतःहून काहीतरी मागितलं होतं. तर मी तिला कसा नकार देऊ. म्हणून मी तिला परवानगी दिली. आईबाबांना तिथेच सोडून ती तिच्या गावी गेली. मी दररोज तिच्याशी बोलायचो आणि अचानक 2 दिवस माझं तिच्याशी बोलणं बंद झालं. तेव्हा मी काळजीत पडलो. आई बाबाही काळजीत होते की तिचा नंबर लागत नाहीये. बाबांना मी हिरलच्या शहरात जाण्यास सांगितलं आणि बाबा जाणारच होते की हिरलच्या विद्यापीठातून फोन आला. हिरलची तब्येत 7व्या महिन्यातच खराब झाली होती आणि म्हणूनच बाळंतपण लवकर करावं लागलं. त्यानंतर आई बाबा लगेच हिरलकडे पोहोचले. हिरलने एका खूप गोड मुलीला जन्म दिला, जिला पाहून सर्वांचं मन भरून आलं. मी हिरलचे आभार कसे मानू. तिने मला इतका मोठा आनंद दिला. आई बाबा हिरलला सोबत घरी घेऊन आले. माझी मुलगी तर जणू सर्वांच्या डोळ्यातील ताराच बनली होती. आई बाबा आणि आजोबा तिला खालीच ठेवत नसत. सर्वांनी तिला आपल्या हृदयाशी
लावून ठेवलं होतं. मीही खूप खुश होतो आणि लवकर घरी जाऊन माझ्या मुलीला माझ्या कुशीत घ्यायचं होतं, पण सुट्टी मिळत नव्हती. माझी मुलगी काही महिन्यांची झाली तेव्हा माझ्या लहान बहिणीचं लग्न बाबांनी ठरवून टाकलं. तो मुलगा बाबांना पसंत होता. अशा प्रकारे लहान बहिणीचं लग्न लवकरच झालं. मी खूप खुश होतो की माझ्या बहिणीचं घर वसत आहे आणि यापेक्षाही जास्त खुश होतो की लहान बहिणीच्या जाण्याने हिरलला आता थोडा निवांतपणा मिळेल. नाहीतर ती अशी नणंद होती जी वहिनीचं जगणं कठीण करून टाकायची. लहान बहिणीच्या लग्नासाठी मी सुट्टीसाठी अर्ज केला आणि मला सुट्टी मिळाली. मी परत आलो. सर्वात आधी माझ्या मुलीला मिठी मारली आणि मग हिरलच्या पायाजवळ बसून तिचे हात चुंबले. हिरल माझ्यासाठी खूप आदरणीय होती, जिने मला बाप बनण्याचा आनंद दिला. इतक्या वेदनांमधून जाऊन तिने मला बाप बनवलं, तर ती हा आधार आणि प्रेम मिळवण्यास पात्र होतीच. माझा जास्त वेळ माझ्या मुलीसोबतच जाऊ लागला, म्हणून मी दीदीला भेटलो नाही. एक दोनदा समोरासमोर आलो तेव्हा तिने माझ्याकडे दुर्लक्ष केलं, तर मग मीही तिच्याशी जास्त बोललो नाही. आता मी कोणताही लहान मुलगा राहिलो नव्हतो, जो आपल्या दीदीसाठी रडत बसेल, तिला घाबरत राहील. आता मी एका मुलीचा बाप झालो होतो आणि मला माझ्या मुलीशिवाय दुसऱ्या कोणाशीही काही फरक पडत नव्हता. असो, आता लहान बहिणीचंही लग्न झालं होतं, तर माझं परतीचं बोलवणंही आलं. मी जाताना आई बाबा आणि आजोबांना वचन दिलं की त्यांना तिथे फिरायला नक्की बोलवेन, काही काळातच. आणि मी 2 महिन्यानंतर आई बाबा आणि आजोबांना तिथे बोलावलं. त्यांचे पासपोर्ट बनवले. मागे घरात हिरल, दीदी आणि माझी मुलगीच राहिली. मी आई बाबा आणि आजोबांना दुबई चांगल्या प्रकारे फिरवून दाखवलं. मला स्वतःला इतका आनंद झाला की मी खूपच हलकं फुलकं वाटत होतं. मग एका महिन्यानंतर तिघेही परत गेले. जेव्हा ते माझ्याकडून परत जात होते तेव्हा माहीत नाही का माझं मन खूप घाबरल्यासारखं झालं आणि वाटलं की फक्त त्यांना थांबवून ठेवावं. पण त्या लोकांना जायचंच होतं. ते तर गेले, पण त्यांच्या गेल्यानंतर जी बातमी माझ्यापर्यंत पोहोचली तिने माझं जगच हादरवून ठेवलं. माझ्यासाठी श्वास घेणंही कठीण झालं. माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि डोक्यावरचं आकाशच हरवलं. माझ्या आई-बाबा आणि आजोबांचा तो शेवटचा प्रवास होता. ही शेवटची भेट होती जी मी त्यांच्याशी केली आणि मग कायमसाठी ते मला सोडून निघून गेले. तिथून जाताना प्रवासाच्या मध्येच त्यांचा मृत्यू झाला. मी अशा अचानक त्यांच्या अंत्यसंस्कारालाही जाऊ शकलो नाही. मग लवकरच सुट्टी काढून रडत घरी पोचलो तेव्हा प्रत्येक जागी मला आजोबा आणि आई-बाबांचेच आवाज ऐकू येत होते. जणू ते मला आत्ता मागून हाक मारतायत. माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाची माणसं मला सोडून गेली होती. मी पहिल्यांदाच इतका ढसाढसा रडलो. आई, बाबा आणि आजोबा तर मला सोडून गेले होते. आता मला दुबईला परत जायचं होतं. माझं जाण्याचं अजिबात मन होत नव्हतं. पण माझ्या मुलीला चांगलं भविष्य देण्यासाठी मला जायचंच होतं. आणि मग मी परत गेलो. तिथे गेल्यानंतर काही काळाने जेव्हा हिरल पुन्हा गरोदर असल्याचं ऐकलं तेव्हा आनंद खूपच मोठा होता. पण जणू मी खुश होणंच विसरून गेलो होतो. मला मुलगा झाला. मी देवाचे आभार मानले, ज्याने मला दुसऱ्यांदाही अपत्य देण्याचा आनंद दिला. मी रोज हिरलशी बोलायचो, माझ्या मुलीला आणि मुलाला पाहायचो, पण मी माझ्या आई-बाबांनाही खूप आठवायचो. देवाचे आभार होते की हिरलच्या रूपाने माझ्या आयुष्यातही असं कोणीतरी होतं जे मला एकटं सोडत नव्हतं. जर ती नसती तर आतापर्यंत आई-बाबांनंतर कदाचित मी जिवंतच राहू शकलो नसतो. एका लांब सुट्टीनंतर मी घरी आलो तेव्हा विचार केला की आता दीदीला तिचं आयुष्य तिच्या मर्जीने जगू देईन. मी दीदीला म्हणालो की तिने त्या मुलाशी लग्न करून घ्यावं ज्याला ती पसंत करते आणि त्याला सांगावं की तो स्थळ घेऊन यावा. पण दीदीने माझं बोलणं टाळलं. तेव्हा मला वाटले की काहीतरी मोठी गडबड आहे. एक दोनदा मी दीदीला पुन्हा म्हणालो, तर ती माझ्यावरच ओरडली की तुला काय त्रास आहे? मी लग्न करू की नको? जेव्हा करायचं असेल तेव्हा मी सांगेन. तो आपल्या कामाशी काम ठेव. मी तिचा एकुलता एक भाऊ होतो, पण ती आजही मला काहीच समजत नव्हती. हो, लहान बहीण तर आई-बाबांच्या जाण्यानंतर बऱ्याच अंशी बदलली होती. आता ती मला प्रेमाने भेटायची आणि गप्पाही मारायची. तिने माझ्यासोबतचा तिचा व्यवहार चांगला केला होता, तर मग मीही कोणती तक्रार ठेवली नाही. कारण माहेराच्या नावावर आता तिच्याकडे फक्त मीच तर उरलो होतो. मीही जर तिच्याकडे अशी पाठ फिरवली असती तर ती कुठे गेली असती. काही दिवस तिथे राहिल्यानंतर मी पुन्हा दुबईला आलो आणि यावेळी माझा हाच विचार होता की लवकरच आपली कामं आटोपून मी तिथे कायमचा निघून जाईन. तिथे काहीतरी चांगला व्यवसाय सुरू करेन. सर्व काही समजण्यात आणि कामं पूर्ण करण्यातही मला 1-2 वर्षे लागली आणि या दरम्यान माझी दोन्ही मुले मोठी झाली होती. माझी मुलगी आणि माझा मुलगा मला घरी आल्यावर नेहमी कोणती ना कोणती आनंदाची बातमी नक्कीच मिळायची. यावेळीही हिरलने मला आनंदाची बातमी दिली. तिने सांगितले की माझ्या मुलीने शाळेत टॉप केला आहे. आता मी सर्व काही सोडून कायमसाठी घरी आलो आहे. मी आता जास्तीत जास्त वेळ माझ्या मुलांसोबत आणि हिरलसोबतच घालवायचो. जितकी वर्षे मी दुबईत राहिलो, मी चांगली बचत केली होती, ज्यातून आता मी माझ्या शहरातच छोटासा व्यवसाय सुरू करू शकत होतो.
मी गाड्यांचं वर्कशॉप उघडलं. स्वतःचा व्यवसाय करण्याची मजा काही वेगळीच असते. माझ्या व्यवसायाच्या गडबडीत मी खूप व्यस्त राहिलो. जेव्हा सर्व काही सेट झालं तेव्हा एक दिवस हिरलने मला स्वतःजवळ बसवलं आणि म्हणाले की लोक वावड्या उडवत आहेत की कुठंपर्यंत आपण दीदीला घरात बसवून ठेवणार, आणि दीदीची स्थिती या सर्व गोष्टींमुळे आता ठीक राहत नाही. तुम्ही कोणतं तरी स्थळ पहा आणि दीदीच्या लग्नाचं काहीतरी करा. हिरलच्या बोलण्यावर मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. तिला माहीत होतं की दीदी त्याच मुलाशी लग्न करू इच्छिते, त्याच्याशिवाय कोणाशीही लग्न करणार नाही. तर मग ती असं का बोलत होती? मी म्हणालो की तुला तर माहीतच आहे हिरल, ती त्या मुलाशिवाय कोणाशीच लग्न करणार नाही. आणि मी तिला म्हणालोही होतो, पण तो मुलगा स्थळ घेऊन येण्यास तयार नाहीये. मी स्वतः दीदीसाठी खूप काळजीत असतो. त्या मुलाने तिला फसवले. त्याला कधीही दीदीशी लग्न करायचं नव्हतं. तो फक्त तिचा वापर करत होता. आधी त्याचे बहाणे हे होते की त्याचे आई बाबा स्थळ घेऊन आले तर नकार मिळू नये आणि पळवून तो नेऊ शकत नाही. आधी तर आमचे बाबा मानत नव्हते, पण आता ते राहिले नाहीत तर दीदीने त्याच्यावर दबाव आणला की स्थळ घेऊन ये. आता नकार मिळणार नाही तर तो पुन्हा टाळाटाळ करू लागला आणि आता त्याने त्याच्या एका मैत्रिणीशी लग्न केलं आहे. त्याने दीदीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. हिरल म्हणाली की दीदी खूप नैराश्यात आहे. नवीन म्हणूनच मला वाटतं की कोणीतरी असावं जो तिला सावरणारा असेल आणि तिला समजून घेणारा असेल. मला माहीत होतं की तो मुलगा असं काहीतरी नक्कीच करेल आणि त्याने ते केलं होतं. हे मुले असेच असतात, जे लग्नाच्या नावावर फक्त स्त्रीसोबत खेळतात पण तिच्याशी लग्न करू इच्छित नाहीत. मी दीदीकडे गेलो तर ती खूपच शांत होती. मी खूप गप्पा मारल्या पण तिने माझ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. येताना जेव्हा मी विचारलं की दीदी तुमच्यासाठी एखादा चांगला मुलगा शोधू का? तुम्ही लग्न कराल की नाही? दीदी काही क्षण माझ्याकडे अशीच पाहत राहिली. मग तिने मान डोलावली. आता तिची हिंमत आणि वय दोन्ही वाद घालण्याच्या अवस्थेतून बाहेर पडले होते. त्या मुलाच्या फसवणुकीने तिला पूर्णपणे मोडून काढलं होतं. मी दीदीसाठी एक चांगला मुलगा शोधण्यास सुरुवात केली. अखेर एका लग्न जमवणाऱ्या काकूने एक स्थळ शोधून काढलं. मुलाचं वय 40च्या वर होतं, पण अजून लग्न झालेलं नव्हतं. त्याचे आई बाबा वारले होते आणि तो एका कंपनीत चांगली नोकरीही करत होता. कंपनीकडून मिळालेल्या फ्लॅटमध्येच तो राहायचा आणि खूपच समजूतदार माणूस वाटला. मी दीदीचं मत घेतलं, पण आता ती सगळं माझ्यावर सोडून गप्प झाली होती आणि मी त्याला होकार दिला. एका संध्याकाळी दीदीचं लग्न झालं आणि ती आपल्या पतीसोबत निघून गेली. मला जणू समाधानाची जाणीव झाली आणि मला जाणवलं की माझ्या निर्णयाने बाबांच्या आत्म्यालाही खूप शांती मिळाली असेल. लग्नाच्या 1 महिन्यानंतर दीदी घरी आली तेव्हा तिला पाहून मी खरंच खूप खुश झालो. पहिल्यांदा जेव्हा दीदीने मला मिठी मारली आणि इतका चांगला मुलगा शोधल्याबद्दल माझे आभार मानले. तो मुलगा खूपच चांगला पती सिद्ध झाला आणि मी माझ्या दोन्ही बहिणींना आपापल्या घरात सुख्या आणि आनंदात पाहून खूप समाधानी आणि निवांत होतो. माझ्या दोन्ही बहिणी आपापल्या घरच्या झाल्या होत्या आणि माझी मुलगी व मुलगा दोघेही मोठे झाले. माझ्या कामात मग्न असूनही मी माझ्या मुलांसाठी वेळ काढला. त्यांना वेळ द्यायचो. त्यांना समजवायचो की बहीण भाऊ एकमेकाची ओळख आणि ढाल असतात. मला वाटायचे की माझ्या मुलांमध्ये तसं अंतर नसावं जसं आमच्या भावंडांमध्ये होतं, आणि अंतर मिटवता मिटवता आयुष्यातील ते सुंदर क्षण निसटून जातात. माझ्या मुलांचं संगोपन खूप चांगल्या प्रकारे होत होतं आणि त्याचं सर्व श्रेय फक्त माझी पत्नी हिरलला जात होतं, जिने तिच्यासारखंच मुलांनाही बनवलं होतं. माझी मुले सर्वांचा खूप आदर करायचे आणि आपल्या दोन्ही आत्यांवर खूप प्रेम करायचे. मी पाहिलं की दीदीही खूप जास्त बदलली. ती जेव्हाही आमच्या घरी यायची तेव्हा जास्तीत जास्त वेळ माझ्या मुलांसोबतच असायची आणि त्यांना आपल्या हृदयाशी लावून ठेवायची. ते रडलं तर तीही तडपडायची आणि ते हसले तर ती खूप खुश व्हायची. दर रविवारी ती ढीगभर भेटवस्तू घेऊन यायची आणि मुलांनाही तिच्यासोबत खूप चांगलं वाटायचं. माझ्या घरचं वातावरण खूप छान झालं होतं आणि या चांगल्या वातावरणाचं सर्व श्रेय मी माझी पत्नी हिरललाच देत होतो. एक चांगली पत्नी घराला स्वर्ग बनवू शकते आणि माझी पत्नी चांगलीच नाही तर खूप खास होती. तिने माझं पूर्ण आयुष्यच खूप सुंदर आणि समाधानाने भरून टाकलं. पण माझं नशीब अजून तितकंही चांगलं नव्हतं जेवढं मी समजून बसलो होतो. त्या सर्वांमध्ये काही गोष्टी, काही प्रसंग असे घडतात जे आयुष्यभर साथ सोडत नाहीत आणि रूप बदलून दुर्दैवी लोकांना जाळ्यात अडकवतात. तोच दुर्दैवी माणूस मी होतो, ज्याला वाटले की आयुष्य आता बदलले, शांतता पूर्ण झाले. पण त्यानंतर तर माझं आयुष्य अजूनच कठीण झालं. एक असं वादळ माझ्या आयुष्यात आलं ज्याने माझी शांतता, माझं समाधान सर्व काही उडवून नेलं. माझ्याकडे तर गर्वही उरला नाही, किंबहुना माझ्याकडे काहीच उरलं नाही ज्याच्या आधारावर मी आयुष्य जगू शकलो असतो. माझ्या आयुष्यातील सर्व काही संपून गेलं होतं. तो एक सामान्य दिवस होता जेव्हा मी माझ्या नेहमीच्या दिनचर्येनुसार सकाळी उठून माझ्या मुलांना प्रेमाने जवळ घेतलं, त्यांच्यासोबत नाश्ता केला, त्यांना गाडीत बसवून शाळेत नेऊ लागलो. त्याआधी मी माझ्या पत्नीच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि मग बाहेर पडलो आणि मुलांना
शाळेत सोडल्यानंतर मी वर्कशॉपवरच गेलो होतो, जेणेकरून पाहू शकेन की मुलं काम व्यवस्थित करत आहेत की नाही. तेव्हा एका गाडीबद्दल मुलांनी सांगितलं की 2 दिवसांपासून आलेली आहे, पण त्यांच्याकडून ती दुरुस्ती होत नाहीये. मी गाडी दुरुस्त करण्यासाठी उघडली तर एक वायर माझ्या हाताला लागली आणि ठिणगी अशी उडाली की माझा हात खूप भाजला. मुलं लगेच माझ्याभोवती जमा झाली, पण मी त्यांना काम करायला सांगितलं आणि स्वतः गाडी घेऊन दवाखान्यात जाण्यासाठी निघालो. जेव्हा मुलांच्या शिक्षकाचा कॉल आला, माझ्या मुलाच्या पोटात दुखत होतं, म्हणूनच शिक्षकांनी त्याला घेऊन जाण्यासाठी सांगितलं. मी दवाखान्यातच जात होतो तर त्यालाही सोबत घेऊन जाण्याचं ठरवलं, डॉक्टरांना दाखवण्यासाठी. मग त्याला शाळेतून घेऊन मी दवाखान्यात गेलो. त्याला लहान मुलांच्या डॉक्टरांना दाखवलं, त्यांना काही औषधे दिली आणि सलाईन लावायला सांगितलं. मुलाला सलाईन लावून मीही माझी पट्टी करण्यासाठी गेलो. माझ्या हातावर पट्टी वगैरे करून मी परत वॉर्डमध्ये आलो तर डॉक्टर तिथे उपस्थित होते. मी माझ्या मुलाजवळ बसलो, त्याच्याशी गप्पा मारून त्याचं लक्ष विचलित करू लागलो, जेणेकरून ते अस्वस्थ होऊ नये. तेव्हा एक डॉक्टर माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले की तुला पुन्हा पाहून खूप आनंद झाला. उलट इतक्या चांगल्या स्थितीत पाहून तर जास्तच आनंद झाला. जेव्हा डॉक्टरांकडे पाहिलं तर ते खूप हसून बोलत होते, पण मी त्यांना ओळखलं नाही. मी म्हणालो की सॉरी डॉक्टर, मी तुम्हाला ओळखलं नाही. ते म्हणाले की हो, तू कसा ओळखशील, तू तर झोपलेला होतास. जेव्हा मी तुझ्यावर उपचार केले आणि पूर्ण 2 वर्षे तू झोपूनच होतास. तुझ्यासारख्या तरुणाला मृत्यूच्या दाढेत पाहिले तेव्हा खूप दुःख झाले होते, म्हणूनच तू आमच्या लक्षात राहिलास. तर मीही हसलो आणि म्हणालो की खूप खूप आभार डॉक्टर, तुमच्यामुळेच तर मलाही हे दुसरं आयुष्य मिळालं आहे. मीही खुल्या दिलाने त्याचे आभार मानले आणि हे सत्य होतं. नाही तर दीदीने मला तर मारण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. ते म्हणाले की हे मूल कोणाचं आहे. डॉक्टरांनी मुलाकडे पाहून म्हटलं तेव्हा मी त्याच्या कपाळावर प्रेमाने हात फिरवत त्यांना सांगितले की हा माझा मुलगा आहे. डॉक्टर म्हणाले की अच्छा, तर तू मुलगा दत्तक घेतला आहेस, चांगली गोष्ट आहे. डॉक्टर हसले, पण माहीत नाही मला खूप विचित्र वाटलं. मी म्हणालो की नाही डॉक्टर, हा तर माझा स्वतःचा मुलगा आहे. मला 2 मुले आहेत, एक हा आणि एक मुलगी. माझ्या बोलण्यावर डॉक्टर हसू लागले आणि मग जे डॉक्टरांनी मला सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ते म्हणाले की नवीन, तुला माहीत नाही का की तू बाप बनू शकत नाहीस, कारण त्या अपघातात तुझा जीव तर वाचला, पण हे खूप मोठं नुकसान झालं की तू कधीही बाप बनू शकत नाहीस. मी तुझ्या मोठ्या बहिणीला हे सर्व काही सांगितलं होतं. तिनेच तुझ्या बाबांना सांगण्यापासून नकार दिला होता. हे ऐकताच जणू मी वादळाच्या भोवऱ्यात सापडलो. डॉक्टर खूप हैराण होते. जर मी बाप बनू शकत नाही तर माझी 2 मुलं कशी होती? हिरलने मला कसं फसवलं? पण मी असा विचार करूनही थरथरत होतो, कारण हिरल खूप चांगली मुलगी होती, प्रामाणिक माझी साथ देणारी. मी बाप बनू शकत नव्हतो, तरी ही मुले हिरलला झाली तर ती कोणाची मुले होती? त्यानंतर कसं तरी मी घरी परतलो. तेव्हा फक्त मलाच माहीत होतं की माझं सर्व जग जणू उद्ध्वस्त होऊन गेलं होतं. हे विचार करून खूप वेदना होत होत्या की ज्या मुलांना मी आपलं समजलं ती मुले माझी होतीच नाही. मी घरी पोहोचलो तेव्हा मुलाला त्याच्या खोलीत झोपवून मी हिरलचा हात ओढत तिला माझ्या खोलीत आणलं आणि तिच्यावर ओरडलो की मी तर निपुत्रिक आहे ना, मग ही मुले कोणाची आहेत? मला सांग, हे कसं झालं? तू काय मला फसवतेस? मी रागाने वेड्यासारखा होत होतो. माझ्या बोलण्यावर तीही घाबरली, पण बोलली की काहीच नाही. तिचं मौन हा तिचा होकार समजून मी तिला घटस्फोट देणारच होतो की तिने माझ्यासमोर हात जोडले. मला माहीत होतं की तुम्ही निपुत्रिक आहात, पण मी तुम्हाला कोणतीही फसवणूक केली नाही. मी तुमचे रिपोर्ट्स पाहिले होते, पण तुमच्याशिवाय दुसरा कोणाचा कधी विचारही केला नाही. माझ्यासाठी फक्त तुम्ही होतात आणि नेहमी तुम्हीच महत्त्वाचे राहाल. मला थोडा वेळ द्या, त्यानंतर तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल. फक्त 2 दिवस, मी तुम्हाला सत्य सांगेन. मी तर रागाने वेडापिसा होत होतो, पण घाईघाईत कोणताही चुकीचा निर्णय घेऊ इच्छित नव्हतो, म्हणून मी तिला वेळ दिला. ते दिवस मी कसे काढले हे माझं मलाच माहीत. मी मुलांशीही नीट बोलत नव्हतो. ते दिवस गेले जेव्हा मी हिरलकडे उत्तर मागितलं. तिने माझे पाय धरले, माझ्यासमोर हात जोडले. मी आश्चर्यचकित झालो. तिने सांगितलं की ही मुले दुसऱ्या कोणाची नसून सुमन दीदीची आहेत. हे ऐकून मी थरथरतच राहिलो. हिरलने सांगितलं की सुमन दीदी लग्नापूर्वी त्या मुलाला भेटायची जो तिला आधीपासून पसंत होता, आणि जेव्हा दीदीला समजलं की ती आई बनणार आहे तेव्हा ती घाबरली आणि त्यावेळी हाच उपाय दिसला की मूल माझ्या मांडीवर टाकून द्यावं. अशा प्रकारे दीदीने हिरलला माझे रिपोर्ट्स दाखवले. तेव्हा नको असतानाही हिरल तयार झाली. ती मला एका यशस्वी माणसासारखं पाहू इच्छित होती, ज्याला कधी हे समजणारच नाही की मी बाप बनू शकत नाही. म्हणून दीदीच्या सांगण्यावरूनच ती तिच्या गावी गेली होती आणि सुमन दीदी कोणत्या तरी ट्रिपच्या बहाण्याने घरातून निघून गेली. आणि अशा प्रकारे माझी पहिली मुलगी जन्मल्यानंतरही दीदीला काही शहाणपण आलं नाही. त्यानंतरही ती वटणीवर आली नाही, तर ती त्याला पुन्हा भेटू लागली आणि पुन्हा ती गरोदर राहिली. यावेळी घरात आई बाबाही नव्हते, त्यामुळे सहज मूर्ख बनवून दुसरा मुलगा जन्माला घातला आणि मग मुलगा झाला तेव्हा दीदीला काही अक्कल आली.
तेव्हा तिला समजलं की तो मुलगा फक्त तिला असाच भेटू इच्छितो, लग्न करू इच्छित नाही. दीदीने त्या मुलाशी सर्व काही संपवून टाकलं, पण तिने मुलांना माझ्या मांडीवर टाकलं. म्हणूनच दीदी त्यांच्यावर जीव ओवाळून टाकायची, कारण ती दीदीचीच मुली होती. दीदीने मला मारण्याचा प्रयत्न करून माझं इतकं मोठं नुकसान केलं होतं आणि नंतरही स्वतःला वाचवण्यासाठी ती आपले पाप माझ्या पत्नीच्या पदरात टाकत गेली. हे सर्व ऐकून माझी शुद्धच हरपली होती. मी दीदीला सोडणार नव्हतो, पण जेव्हा ती माझ्या पाया पडली तेव्हा मी जणू मवाळ पडलो. तिने आयुष्यभर गुन्हे केले, पण ती तिचं सध्याचं वैवाहिक आयुष्य आता खराब करू इच्छित नव्हती. ती त्या 2 निष्पाप मुलांच्या जगात टोमण्यावर सोडू इच्छित नव्हती आणि मीही तयार झालो, कारण तिच्या मुलांमध्ये माझा जीव अडकला होता. त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करून मी जगाच्या नजरेत प्रश्न बनू इच्छित नव्हतो. मला त्यांचं आयुष्य खराब करायचं नव्हतं, म्हणून मी मुलांना हृदयाशी लावून घेतलं. पण मी इतकंच करू शकलो की दीदीला माफ केलं. आयुष्यात तिने माझ्यासोबत खूप वाईट केलं, ज्याची माफी तिला मिळू शकत नाही. तिची जेव्हा इच्छा व्हायची तेव्हा ती मुलांना भेटायला यायची, पण मी तिला भेटत नसे. मी तिला फक्त वरवरच्या मनाने माफ केलं होतं, पण तिची मुलेही मला माझ्या जीवापेक्षा जास्त प्रिय होती. मी त्यांना पुन्हा आपली मुले समजलं आणि हिरलच्या खांद्यावर डोके ठेवून अनेकदा रडून मन हलकं करत असे. हिरलसारखी पत्नी मिळणं खूप कठीण होतं आणि मी भाग्यवान होतो की ती जशी मिळाली. माझ्या प्रत्येक उणीवांसुद्धा ती माझ्याशी एकनिष्ठ राहिली. यापेक्षा स्त्रीमध्ये अजून कोणती मोठी गुणवत्ता असू शकते? हिरलच माझं सर्वस्व होती. माझं आयुष्य, माझी पत्नी, माझी मैत्रीण, जिची साथ माझ्यासाठी सर्वस्व होती. मित्रांनो, आशा करते तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून पुढील अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळेल. धन्यवाद.